नमस्कार सर्वांना. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्योत्स जी.के ब्लॉग्समध्ये. चला तर आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि झटपट, स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी. त्यासाठी आपण कढई थोडीशी गरम केली आहे. त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. जोपर्यंत तूप आपलं गरम होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले तूप छान असे गरम झालेलं आहे. तर आता मी त्यामध्ये रवा टाकते आणि मग तूप आणि रव्याला छान असं मिक्स करून घेते. आता रवा आणि तूप आहे ना त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मग नंतर मी जो आपला गॅसची फ्लेम आहे ना ती लो करून घेते आणि आपला रवा आता छान असा भाजलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याला लाल असा कलर आला आहे. तर मी आता लालसर कलर आला आहे त्यामुळे मी आता काढून घेते त्याला एका प्लेटमध्ये. आता मी रवा प्लेटमध्ये काढलेला आहे. मग आता कढईला मी थोडं साफ करून घेते कारण त्यामध्येच आपल्याला उपमा बनवायचा आहे. तर सर्वप्रथम मी त्यामध्ये तेल टाकते. आता आपण तेल टाकलेलं आहे तर तेलाला मी थोडं गरम होऊ देते. म्हणजे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काजू टाकणार आहे. तुम्ही पाहतच आहात काजूला म्हणजे थोडंसं असं लालसर कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि मग ते काजू जेव्हा लालसर मध्ये थोडंसं त्याला हलवत राहायचं जेणेकरून ते काजू करपून नाही जाणार. तर मग जेव्हा काजू थोडेसे लालसर तुम्हाला दिसत आहेत, थोडेसे लालसर असे भाजले छान की त्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच तेलामध्ये आपण आता उपमा बनवणार आहोत. तर उपमासाठी मी आता ह्याच तेलामध्ये टाकणार आहे जिरा. त्यापूर्वी मी थोडंसं तेलाला चांगलं गरम होऊ देते आणि नंतर मग जिरे टाकते. त्यानंतर आपण थोडीशी मोहरी टाकूया. जिरा आणि मोहरी छान असं तडकल्यानंतर आपण त्यात कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता पण छान असं तडकल्यानंतर त्यामध्ये कांदे टाकूयात आणि छान असं मिक्स करून घेऊया. कांद्याला थोडं जास्त वेळ आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांद्याचा थोडासा असा लालसर कलर नाही येत तोपर्यंत. मग त्यामध्ये आपण नंतर गाजर टाकूयात कारण गाजरामुळे असं गोडसर आणि छान असा फ्लेवर येणार आहे छान असा. त्यानंतर मी थोडेसे वाटाणे टाकणार आहे आणि मग त्याला छान प्रकारे असं मिक्स करून घेऊयात. मग छान असं मिक्स झाल्यानंतर त्यात आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटोमुळं पण छान एक फ्लेवर येतो आपल्या उपम्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोला आपण आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला वरती एक प्लेट ठेवून थोडा वेळ टोमॅटो आणि आपलं आपण जेवढं पण आत्तापर्यंत टाकलेलं आहे ते सगळं शिजवून घेण्यासाठी. हे पाहतात थोडेसे टोमॅटो छान शिजलेले आहेत. त्यानंतर मी त्यात मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या आणि मी परत थोडा वेळ प्लेट ठेवून दिली आहे वरती. आणि आता परत मी प्लेट काढून पाहते आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि मग कोथिंबीर टाकून झाकून घेते प्लेट एक. आणि पाहू शकता तुम्ही आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे आणि जो आपण रवा भाजलेला होता त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला असा लुसलुशीत उपमा तयार होत आहे. आपण आता कमी गॅसवर छान असा उपमा म्हणजे शिजण्यासाठी त्याला शिजवून घेऊयात. गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर 2-3 मिनटं त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर आपला उपमा बघा पाहू शकता किती छान दिसतो आहे आणि मस्त वास येतो आहे. तर आता त्यामध्ये मी थोडे आपण भाजून घेतलेले काजू ॲड केले आहे जेणेकरून आपलं उपम्याला असं एक वेगळा फ्लेवर येणार आहे. आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून थोडा वेळ छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा उपमा आपला तयार झालेला आहे. आणि ही एकदम छान छोटीशी रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.